नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं करिअर अकॅडमी आपल्या चॅनलमध्ये. तर महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये 800 जागांची भरती निघालेली आहे. तर यामध्ये तंत्रज्ञ 3 या पदाकरिता ही भरती असणार आहे. तर रिक्त जागांचा तपशील इथे दिलेला आहे. सामान्यमध्ये म्हणजे महानिर्मिती कंपनीचे पात्र प्रकल्पग्रस्तांव्यतिरिक्त इतर उमेदवार यासाठी 400 जागा आहेत. त्यानंतर प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणजे कोण? महानिर्मिती कंपनीचे किमान 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण तयार केलेले उमेदवार, तर त्यासाठी 160 जागा आहेत. त्यानंतर प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी महानिर्मिती कंपनीचे 1 वर्ष ते 4 वर्ष कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार, त्यासाठी 160 जागा आहेत. त्यानंतर BTRI साठीचे आरक्षण म्हणजे महानिर्मिती कंपनीच्या BTRI अंतर्गत अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रगत कुशल प्रकल्पग्रस्त उमेदवार यासाठी 80 जागा आहेत. तर अशा एकूण 800 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. तर मित्रांनो, आरक्षणानुसार आरक्षित पदे खालीलप्रमाणे दिली आहेत. सामान्यमध्ये अजासाठी 52 जागा होत्या. त्या 52 जागा कशा प्रकारे होत्या त्या इथे दिलेल्या आहेत. त्यानंतर अजसाठी 28 जागा होत्या. त्या अज मधल्या 28 जागा कशा प्रकारे विभाजित केल्या आहेत ते इथे दिलेलं आहे. अशा प्रकारे एकूण जागा ज्या आहेत ते 400 जागांसाठी विभाजन इथे दिलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीसाठी पुढचा चार्ट आहे. तर हे चार्ट तुम्ही एकदा बघू शकता. मी इथे स्क्रीनवरती तुम्हाला हे चार्ट दाखवत आहे, तर तुम्ही स्क्रीन पॉज करून हे चार्ट तुम्ही बघू शकता. मित्रांनो, दिव्यांग उमेदवारांकरिता 4% प्रमाणे 32 पदे राखीव ठेवण्यात आलेली आहेत. तर मित्रांनो, वेतन श्रेणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. त्यानंतर शैक्षणिक अर्हता जी आहे, संबंधित व्यवसायातील शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा म्हणजे ITI नियमित रेग्युलर कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ते म्हणजे कोणते? NCTVT आणि MSCVT. तर ट्रेड कोणतं असणार आहे ते इथे दिलेलं आहे. इलेक्ट्रिशियन म्हणजे वीज तंत्री, वायरमन तारतंत्री, मशिनिस्ट यंत्र कारागीर, फिटर जोडारी, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मेंटेनन्स, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम, वेल्डर संधाता, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्यूशन कंट्रोल इक्विपमेंट, बॉयलर अटेंडन्स, स्विच बोर्ड अटेंडन्स, स्टीम टर्बाइन ऑक्झिलरी प्लांट ऑपरेटर, स्टीम टर्बाइन ऑपरेटर, ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट, त्यानंतर ऑपरेटर कम मेकॅनिक पॉवर प्लांट या शासनमान्य ITI NCTVT MSCVT उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावेत. एक महत्त्वाची टीप दिलेली आहे मित्रांनो, महानिर्मिती कंपनीचे दिनांक 1/10/2024 रोजीपर्यंत 1 वर्ष कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण करीत असलेल्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांकरिता ITI मधील व्यवसायाची अट लागू राहणार नाही. सामान्य श्रेणी म्हणजे कोण? महानिर्मिती कंपनीचे पात्र प्रकल्पग्रस्तांव्यतिरिक्त इतर उमेदवारांकरिता निर्धारित केलेले ITI NCTVT MSCVT COE मधील व्यवसाय ट्रेड उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. तर मित्रांनो, या भरतीसाठी वयोमर्यादा काय असणार आहे ते आपण बघूया. दिनांक 1/10/2024 रोजी उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. तसेच त्यांनी टीप दिलेली आहे मित्रांनो, मागासवर्गीयांसाठी व अधोगती प्रवर्गासाठी वयोमर्यादा 5 वर्ष शिथिल करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग आणि गुणवत्ताधारक खेळाडू उमेदवारांकरिता सरसकट 45 वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आले आहे. माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षाची राहील. तसेच प्रकल्पग्रस्तांसाठी व भूकंपग्रस्तांसाठी कमाल वयोमर्यादा सरसकट 45 वर्ष राहील. महानिर्मिती कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा 57 वर्षे राहील. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया अर्ज करण्याची पद्धत कशी असणार आहे.
नमुना अर्ज व माहिती या वेबसाईटवरती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरणं आवश्यक आहे. त्यानंतर दिव्यांग आणि माजी सैनिक उमेदवारांकरिता सदर फी भरण्यासाठी सूट देण्यात आली आहे. म्हणजे दिव्यांग आणि माजी सैनिकांना कोणतीही फी भरण्याची आवश्यकता नाही आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 प्लस GST एवढी फी लागणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 300 प्लस GST एवढी फी लागणार आहे. तर मित्रांनो, निवड पद्धती कशी असणार आहे ते आपण जाणून घेऊया. तर जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची चाळणी करण्यासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. तर मित्रांनो, आपण या भरतीसाठी असणाऱ्या महत्त्वाच्या तारखा जाणून घेऊया. ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी जो आहे तो दिनांक 26/11/2024 ते 26/12/2024 बरोबर 1 महिना वेळ देण्यात आलेली आहे. तर नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे फी भरण्याचा कालावधी आहे दिनांक 26/11/2024 ते 26/12/2024. ऑनलाईन परीक्षेची तारीख महानिर्मिती कंपनीच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.